मोशी कचरा डेपो प्रकरणामध्ये जो अपघात झाला होता 9 जणांचा, त्याच्यामध्ये हाकनाक बळी गेला. त्या प्रकरणामध्ये दोषी म्हणून महापालिका पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे. महापालिका आयुक्तांनी ही दुसरी एक भूमिका घेतली. आता या दुसरी एक कारवाई फार मोठी केलेली. ही प्रश्न असा आहे, 8 तारखेला ही मोशी कचरा दुर्घटना झाली. कचऱ्याच्या ढिगाखाली ई-वेस्ट प्रकल्पाची इमारत दबली गेली. त्या इमारतीमध्ये 24 जण गाडले गेले होते. त्यातले बाकीचे सर्व सुखरूप निघाले. 9 जण त्याच्यामध्ये बळी गेले. या प्रकरणाला दोषी म्हणून त्यावेळेस पर्यावरण विभागाचे प्रमुख म्हणून संजय कुलकर्णी यांच्यावर कारवाई झाली. त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली. त्यांनी दिलेला खुलासा तो काय समाधानकारक नव्हता, त्यांना सस्पेंड केलेला आहे. नंतर योगेश आल्हाट तिथले कार्यकारी अभियंता प्रकल्पाचे, त्यांनाही सस्पेंड केलेलं आहे. आणि आता तिसरी ही कारवाई ही ऋषिकांत चिपाडे महापालिकेच्या फायर विभागाचे अधिकारी, त्यांनी या इमारती संदर्भामध्ये प्रत्यक्ष व्हिजिट न करता, तिथं पाहणी न करता ना हरकत दाखला दिला, ज्याला NOC म्हणतो आपण. तसे ही पहिली केस आहे असं नाहीये. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी अशा प्रकारचेच दाखले देतात. त्यांना सर्रास पैसे द्यावे लागतात. पैसे दिले की ते असे दाखले देतात, ना हरकत दाखले देतात. हे नेहमीची प्रॅक्टिस आहे. आतापर्यंत शहरातल्या ज्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत त्या बाबतीमध्ये हा नेहमीच अनुभव आहे. खरं तर प्रश्न ह्याच्यामध्ये असा आहे, अग्निशमन विभागाची NOC केव्हा येते? फार उशिराने येते. मुळात याच्यामध्ये बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर पहिली कारवाई व्हायला पाहिजे. जी महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने यांना परवानगी दिली होती सुरुवातीला 2019 मध्ये, ती फक्त खालच्या 500 चौरस मीटरच्या बांधकामाला परवानगी दिली होती. प्रत्यक्षात वरचे 2 मजले बेकायदा बांधले. त्यासाठी 2023 मध्ये सुधारित विकास आराखडा मंजुरीला टाकला होता. वरचे 2 मजले बेकायदा होते, पण तरी ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहीत नव्हते. हे कसं शक्य आहे? ज्यांनी बांधकाम परवानगी दिली त्यांच्यावर पहिली कारवाई व्हायला पाहिजे. तिथला कार्यकारी अभियंता कोण, तिथला उपअभियंता कोण, तिथला अतिक्रमण विभागाचा अधिकारी कोण, बीट निरीक्षक कोण, ही सगळी साखळी आहे. ही साखळी सोडली ना आयुक्तांनी थेट फक्त अग्निशमन विभागाच्या चिपाडे यांच्यावर कारवाई केली. चिपाडे ही फार नंतरची गोष्ट आहे. सुरुवात कुठून व्हायला पाहिजे? या इमारतीला बांधकाम परवानगी कोणी दिली तर त्याच्यामध्ये सल्लागार कोण होते, तिथल्या जमिनीची तपासणी कोणी केली, इमारत कचरा ढिगापासून दूरवरती बांधली आहे की नाही 30 मीटरपर्यंत ते कोणी पाहिलं, हे सगळं जे बांधकाम परवानगी विभागामधले जे अधिकारी आहेत त्यांचं हे काम आहे. प्रत्यक्षामध्ये त्यांनी त्याविषयी जो हलगर्जीपणा केला त्यांच्यावर आत्तापर्यंत आयुक्त 20 दिवसामध्ये काही कारवाई करत नाहीत. म्हणून आयुक्तांविषयी संशय यायला लागलेला आहे. आयुक्त ह्या अधिकाऱ्यांना, बांधकाम परवानगी विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालतायत का? कारण काय नेमकं? तुम्ही थेट चिपाड्यांवरती कारवाई केली त्याचं स्वागत आहे, परंतु बीट निरीक्षक म्हणजे थोडक्यात बीट निरीक्षक म्हणजे कोण? त्या विभागामध्ये अतिक्रमण कुठे सुरू आहे का हे पाहण्याची जबाबदारी बीट निरीक्षकांवर असते. या बीट निरीक्षकांनी काय केलं? कामामध्ये दुर्लक्ष केलं, हलगर्जीपणा केला, त्यांनी कळवलं नाही किंवा नोटीस दिली नाही, त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. नंतर तिथला प्रभाग अधिकारी जो असेल त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. कार्यकारी अभियंत्यावर कारवाई, उप अभियंत्यावर कारवाई व्हायला पाहिजे. तिथला शहर अभियंता कोण, त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. हे सगळं बाजूला राहिलं, थेट अग्निशमन विभागाचे अधिकारी त्याच्यामध्ये सस्पेंड केला. त्याच्यामुळे आयुक्त ही कारवाई सिलेक्टिव्ह करतायत राजकीय दबावापोटी. खरं तर आयुक्त अशा प्रकारे सिलेक्टिव्ह कारवाई करतात हा सरळ सरळ त्याच्यामधलं म्हणजे निदर्शनास येत आहे. राजकीय दबावामुळे आयुक्त ही समान कारवाई नाही करते, सिलेक्टिव्ह कारवाई करतायत. हे फार मोठा आक्षेपार्ह आहे, म्हणजे फार गंभीर आहे. म्हणजे आयुक्तांचा ह्याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे? दुसरं, कंपनी जी आहे ई-वेस्ट कंपनी, ई-वेस्ट संदर्भात जी कंपनी, त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये 2 अधिकाऱ्यांना त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला. पण 20 दिवस होऊन गेले, परंतु महापालिकेचे पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी यांना सस्पेंड केलं, पण फौजदारी गुन्हा दाखल नाही केला. कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट निलंबित केलं, पण ते फौजदारी गुन्हा दाखल केला नाही. माहिती अशी मिळते ह्या 2ही अधिकाऱ्यांना आयुक्त वाचवणार, जे आता उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे, विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्या नेतृत्वाखाली ते काम करते. ते व्हिजिट करून गेली, प्रकल्पाची पाहणी केली, परंतु अद्यापर्यंत 1 महिन्याभरात रिपोर्ट येतो. 10 दिवस आहे रिपोर्ट यायला अजून बाकी. 13 तारखेला समिती नेमली. 13 पासून आता ते पुढच्या 13 पर्यंत म्हणजे 13 ऑगस्ट पर्यंत ती यायला पाहिजे रिपोर्ट. तो
परंतु प्रश्न असा आहे याच्यामध्ये, आयुक्त कारवाई करताना ह्या मूळ सुरुवात जिथून करायला पाहिजे तिथं कारवाई करत नाहीयेत. कारण का, तर त्यांना राजकीय आशीर्वाद आहे त्या अधिकाऱ्यांना, आणि ह्या व्यक्तीला राजकीय आशीर्वाद नसल्यामुळे त्याच्यावरती पहिली कारवाई झालेली आहे. प्रश्न असा आहे जन हो, की या शहरामध्ये आतापर्यंत प्रत्येक बांधकाम परवानगीच्या वेळेस फायरची NOC घ्यावी लागते. फायरची NOC घेण्यासाठी बिल्डर लोक तिथे लाख लाख 2-2 लाख रुपये मोजतात, तेव्हा त्यांना फायर NOC मिळते. करप्शन पावलं पावलावरती. आता फक्त हे एका प्रकरणामध्ये यांना सस्पेंड केलं. असे अनेक शेकडो प्रकरण आहेत की ज्या ठिकाणी कुठेही पाहणी न करता थेट NOC दिली जाते. पाकिट गेलं की NOC मिळते. हे नेहमीचे अनुभव आहेत. हे फक्त आता 9 जण ह्याच्यामध्ये बळी गेले, त्याच्यामुळे ते प्रकरण आयुक्तांच्या अंगलट येईल, प्रत्यक्षात आयुक्तांच्या थेट अंगलट येईल. म्हणून आयुक्तांनी पहिले संजय कुलकर्णी, योगेश आलाट आणि आता हे ऋषिकांत चिपाडे हा तिसरा अधिकारी सस्पेंड केलेला आहे. आयुक्त साहेब, जे खरे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करायची हिंमत तुम्ही ज्या दिवशी दाखवाल ना, त्यावेळेस तुम्हाला सॅल्यूट करू. तोपर्यंत तुमची कारवाई ही सिलेक्टिव्ह आहे. जे वशिलेचे तत्व आहेत त्यांच्यावर तुम्ही हात लावायची धमक तुमच्यामध्ये नाही. जन हो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं जरूर व्यक्त करा. धन्यवाद.